नमस्कार, मी भावना. स्वागत आहे तुमचं भावीस कुकिंगमध्ये. 15 ऑगस्ट जवळच आलेला आहे आणि 15 ऑगस्ट निमित्त सर्वांनाच शाळेला ऑफिसला सुट्ट्या असतात. तर आज आपण साऊथ इंडियन स्पेशल अशी एक नवीन रेसिपी बघणार आहोत, जिचं नाव आहे खुशबू इडली. खुशबू इडली मागे एक कहाणी आहे की साऊथ इंडियन खुशबू नावाची एक ॲक्ट्रेस आहेत. त्यांना ही इडली खूप आवडते, म्हणून या इडलीला खुशबू इडली असं म्हणतात. त्याच इडलीला दुसरं नाव आहे मल्लिगे पू इडली. म्हणजेच ही इडली प्युअर व्हाईट असते, म्हणून हिला मल्लिगे पू इडली म्हणतात. मल्लिगे मीन्स जास्मिनचं फ्लॉवर, म्हणजे जास्मिनच्या फ्लॉवर सारखी ही इडली व्हाईट असते, म्हणून हिला मल्लिगे पू इडली असं म्हणतात. तुम्ही सुद्धा ही इडली एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही नक्कीच आवडेल आणि तुम्ही नेहमी अशीच इडली करा. सोबतच मी सांबारची रेसिपी सुद्धा दिलेली आहे. सांबारचं प्रमाण सुद्धा अगदी परफेक्ट झालेलं आहे. मस्त असा गोड आंबट सांबार तयार झालेला होता. ही इडली आणि सांबारची जी रेसिपी आहे, मी ह्या साऊथ इंडियन अम्माकडूनच ही रेसिपी शिकून घेतलेली आहे. त्यामुळे ह्या सुट्टीला तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ थोडा मोठा होईल, पण अगदी परफेक्ट रेसिपी ही तुम्हाला मिळेल आणि काहीतरी नवीन शिकायला सुद्धा मिळेल. इडलीसाठी मी इथं 4 वाटी इडली राईस घेतलेला आहे. आता जर साऊथ इंडियन स्टाईलने करायचं म्हटलं तर म्हणून मी स्पेशल इडली राईस हा मागवला होता. तुम्ही साधा रेशनचा तांदूळ किंवा तुम्ही जो घरात वापरत असाल तो तांदूळ घेतला तरी सुद्धा चालेल. 4 वाटी मी इथं तांदूळ घेतलेला आहे. 4 वाटीसाठी 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि सोबतच अर्धा चमचा मेथीचे दाणे घातलेले आहेत. आता हे सर्व साहित्य चांगलं एकत्र करून याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने मी धुवून घेतलं आणि याला पाणी टाकून हे आपल्याला रात्रभर भिजू द्यायचे आहे. आता खुशबू इडलीसाठी लागणारा सर्वात दुसरा महत्त्वाचा इन्ग्रेडियंट्स म्हणजे साबुदाणा. हो, साबुदाणा आपल्याला आपण जी इतकी उडदाची डाळ घेतलेली आहे त्यापेक्षा थोडा कमी आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे. याला सुद्धा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आणि पाणी घालून याला सुद्धा आपण रात्रभर सेम भिजत ठेवणार आहोत. यात पाणी कमी जास्त झालं तरी काही हरकत नसते. आता हे सर्व रात्रभर भिजत घातल्यानंतर मी सकाळी हे सर्व मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं होतं. तुम्ही बघू शकता साबुदाणा आपला छान फुललेला आहे. यात जे पाणी मी घातलेलं होतं ते पाणी मी काढून घेतलं आणि आवश्यकतेनुसार आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता प्युअर व्हाईट हे बॅटर आपलं दिसत आहे. हे बॅटर आपल्याला मिक्सरमध्ये फिरवताना एकदम स्मूथ असं बॅटर आपल्याला हे तयार करायचं आहे, रवाळ ठेवायचं नाही. आता साबुदाणाही आपल्याला अशाच प्रकारे मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घ्यायचं आहे. बघा, सर्व माझं आता वाटून झालेलं आहे. आता हे सर्व आपण जे बॅटर मिक्सरमध्ये काढलं हे सर्व चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे आणि पुन्हा हे आपल्याला संध्याकाळपर्यंत भिजत ठेवायचं, म्हणजे 4 ते 5 तास आपल्याला हे फर्मंट होऊ द्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता किती बॅटर हे वरती फुलून आलेलं आहे. आता याला थोडं अशा प्रकारे आपण हलवून घेऊ, म्हणजे हे बॅटर थोडं हलकं होऊन जातं आणि इडली फुलायला मदत होते. आता हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे. आता आपण तोपर्यंत सांबार करून घेऊया. त्यासाठी मी इथे 1 वाटी तुरीची डाळ घेतली, 1 शेवग्याची शेंग तिला स्वच्छ धुवून अशा प्रकारे त्याचे तुकडे करून त्याच्यावरच्या शिरा काढून घेतलेल्या आहे. सोबतच लाल कद्दू, याला कद्दू सुद्धा म्हणतात, गंगाफळ म्हणतात, आम्ही याला गंगाफळ म्हणतो, याचे सुद्धा थोडे तुकडे घेतलेले आहेत. आणि 1.5 टमॅटो, म्हणजे एक मिडियम साईजचे 1.5 टमॅटो मी अशा प्रकारे मोठ्या साईजमध्ये चिरून घेतले. आता डाळ स्वच्छ पाण्याने धुवून कुकरमध्ये लावून घ्यायची आहे. यामध्येच ह्या 2-3 भाज्या घालून घ्यायच्या आहे. एवढ्याच भाज्या घातल्या तरी पुरेशा होतात, दुसऱ्या भाज्या घालण्याची गरज नाही. आता याच्या 4 ते 5 शिट्या काढून आपल्याला गाळा तयार करून घ्यायचा आहे. शिट्या होत आहेत तोपर्यंत फोडणीसाठी काय काय लागणार आहे ते बघून घेऊया. इथे मी 1 मिडियम साईजचा कांदा असं लांब प्रकारे चिरून घेतला, 2 टमॅटो चिरून घेतले, कोथिंबीर आणि 1 दुधी भोपळा घेतलेला आहे. त्याचे 7-8 तुकडे मी घेतलेले आहे आणि सोबतच चिंच ही पाण्यात भिजत घातलेली आहे. पर्यंत आपल्या कुकरच्या शिट्या झालेल्या आहेत. कुकरच्या शिट्यामधून मी हे 2 ते 3 शेवग्याच्या शेंगाचे जे काप आहे ते काढून घेतले आणि गंगाफळचे सुद्धा काप मी काढून घेतले आणि बाकीचं सर्व वाटण मिक्सरमध्ये मी वाटून घेतलेलं आहे, जेणेकरून आपला सांबार चांगला मेळ धरेल. चला आता सांबार तयार करून घेऊया. यासाठी ज्यामध्ये सांबार करायचं ते भांडं ठेवून तेल घालून यामध्ये जिरं मोहरी घालायची, तिला चांगलं फुटू द्यायचं. मग त्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता घालून कांदे चांगले लाल होईस्तोपर्यंत भाजून घ्यायचे आहे. बघा, अशा प्रकारे कांदे चांगले ब्राऊन झाल्यानंतर यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घालायची, तिला परतवून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये टमॅटो आणि आपण घेतलेला दुधी भोपळा हा घालून घ्यायचा आणि ह्या भाज्या 2 ते 3 मिनिटं छान तेलामध्ये परतू द्यायच्या आहेत. बघा,
अशा प्रकारे छान ह्या भाज्या तेलात परतल्यानंतर यामध्ये आता आपण सुके मसाले घालून घेऊया। सुक्या मसाल्यांमध्ये अर्धा चमचा हिंग, 1 चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट आणि 1 चमचा धने पावडरच आपल्याला घालायचे आहे। या व्यतिरिक्त कुठलाही मसाला यामध्ये घालायचा नाही। चांगलं मिनिटभर हे सुके मसाले परतून घ्यायचे म्हणजे याचा कच्चापणा हा चालला जाईल। आता यामध्ये आपण जे बाजूला काढून ठेवलेले शेवयाचे शेंग आणि गंगाफळाचे तुकडे होते ते घालून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये बारीक केलेली पेस्ट सुद्धा टाकून घ्यायची। चिंचेचं पाणी हे चांगलं गाळून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये बरेचसे बारीक खडे असतात, दगड असतात, त्यामुळे हे पाणी घेताना गाळूनच घ्यायचं। आता हे सर्व मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि आपल्याला सांबाराचं जी कन्सिस्टन्सी आहे ती कशी हवी आहे त्यानुसार पाणी घालून घ्यायचं आणि सोबतच यामध्ये कोथिंबीर घालून चवीनुसार मीठ घालायचं आणि चांगली उकळी येऊ द्यायची। एक उकळी फुटेल त्याच्या आधीच यामध्ये आपल्याला 2 मोठे चमचे सांबार मसाला घालायचा आहे। गॅसची फ्लेम लो करून या सांबारला एक उकळी येऊ द्यायची आहे। तुम्ही बघू शकता सांबारलाही छान उकळी आलेली आहे आणि बाहेरचा कुठलाही रंग न घालता आपल्या सांबारला किती छान हा रंग आलेला आहे। सांबार तयार झालेला आहे। आता जेवढं बॅटर लागेल तेवढंच बॅटर मी या भांड्यामध्ये ठेवलेलं आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून हे बॅटर पुन्हा एकदा चांगलं हलवून घेतलेलं आहे म्हणजे जेणेकरून हे बॅटर थोडं हलकं होऊन जाईल। साऊथ इंडियन स्टाईलने आपण इडली करतो आहे त्यामुळे त्यांच्याकडची ही ट्रिक फॉलो करणं तर बनत आहे। इडलीच्या ह्या साच्यावर ते काय करतात, त्यांच्याकडे कॉटनचा एक कापड असतो, एकदम पातळ असतो तो, तर त्याला ते ओलं करून ह्या पात्रावर ठेवतात आणि मग यामध्ये इडलीचं बॅटर टाकतात। तर तशाच प्रकारचं मी कापड घेतलेलं आहे आणि त्याला तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी त्याला सर्वीकडून सेट करत आहे। माझ्याकडे त्या मापाचा नव्हता त्यामुळे मला त्याला सेट करावं लागत आहे। अशा प्रकारे सर्व सेट झाल्यानंतर यामध्ये इडली बॅटर हे टाकून घ्यायचं आहे। बघा अशा प्रकारे इडली या साच्यामध्ये भरण्याच्या आधीच मी गॅसवर इडलीचं पात्र ठेवून त्यामध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे। आता 2 साचे माझे हे भरून झालेले आहेत। एक साचा मी ठेवलेला आहे। आता दुसराही हा भरलेला मी याच्यावर ठेवून घेते। बरोबर सेट झालेला आहे। आता यावर झाकण ठेवून आपल्याला 10 ते 15 मिनिटं जशी आपण रेग्युलर इडलीसाठी वाफ काढतो तशीच या इडलीलाही आपल्याला छान वाफ येऊ द्यायची आहे। 10 ते 15 मिनिटं लागतील। 10 ते 15 मिनिटानंतर मी चेक केलं तर मस्त बघू शकता तुम्ही छान इडली फुलून वर आलेली आहे आणि ही तयारही झालेली आहे। आता गॅस बंद करून हिला काढून घेते। अशा प्रकारे आता अलगत आपल्याला हळूच हा जो वरचा कॉटनचा कापड आहे तो उचलायचा आहे आणि अशा खाली जाळीच्या भांड्यावर याला पालथा मारायचा आहे आणि याला थंड होऊ द्यायचं आहे। जर तुम्हाला लवकर करायचं असेल तर काय करायचं, यावर थोडं थंड पाणी शिंपडून घ्यायचं। आता हे सर्व थंड झाल्यानंतर मी हे सर्व इडल्या काढून घेतल्या होत्या। किती इझिली ह्या इडल्या निघतायत आणि अगदी प्युअर व्हाईट अशा ह्या इडल्या आपल्या तयार झालेल्या आहेत। हा मस्त सॉफ्ट स्पंजी आणि अगदी फ्लफी इडली ही आपली तयार झालेली आहे। आपण जी रेग्युलर इडली करतो ती भांड्याला तेल लावून मग त्यामध्ये बॅटर टाकतो, त्यापेक्षा जर अशी कापडाला ओलं करून त्या भांड्यावर जर ठेवलं तर ही इडली लवकर निघते आणि रेग्युलर इडलीपेक्षा जास्त छान सॉफ्टही होते आणि फ्लफीही होत असते। 15 ऑगस्टच्या निमित्ताने ही इडली करायची होती त्यामुळे मी ह्या इडलीच्या बॅटरमध्ये हिरवा रंग आणि ऑरेंज रंग मिसळून हिरव्या ऑरेंज अशा सुद्धा इडल्या मी तयार केलेल्या होत्या। तुम्ही बघू शकता मस्त अशा माझ्या ह्या इडल्या तयार झालेल्या आहेत। अगदी तिरंगासारख्या माझ्या ह्या इडल्या किती छान दिसत आहे। तुम्ही सुद्धा ही खुशबू इडलीची रेसिपी म्हणजेच मल्लिगे पू इडलीची रेसिपी ह्या 15 ऑगस्टला नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा। जर तुम्हाला ही साऊथ इंडियन स्टाईलची काहीतरी वेगळी नवीन रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा। सोबतच तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग आता भेटूया पुढच्या नवीन एक रेसिपी सोबत।